श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। स्वामी महाराजांसारखे सर्वांना गुरु भेटो आणि स्वामी महाराजच त्यांचे गुरु हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। कारण स्वामी महाराज जर आपले गुरु असतील तर जीवनात बघा कधीच कशाची कमी पडणार नाही आणि संकट दुःख सुद्धा आलेले कळणार सुद्धा नाही, कधी आले आणि कधी गेले हे। तर बघा हा जो व्हिडिओ आहे तो 3 दिवसाचा आहे, म्हणजेच शुक्रवार शनिवार आणि रविवारचा व्हिडिओ आहे। सकाळी मी आदित्याचा टिफिन केला, भाजी कांद्याची चटणी केली आणि चपात्या केल्या, त्याला टिफिन दिला आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या रुटीनला लागले। कारण सकाळी त्याचा टिफिन असल्यामुळं काय होतं, बाहेरची कामं होत नाहीत। सकाळी उठल्या अगोदर कसं टिफिन करावं लागतं। जर मी टिफिन नाही केलं आणि बाकीचं जर बाहेरचं आवरत बसले तर मग उशीर होतं, कारण तो 7 वाजता। त्यामुळं मी काय करते, अगोदर टिफिन करते आणि मग बाकीची कामं करत बसते। तर सकाळी बघा झाडांना पाणी घातलं, कारण सकाळी झाडांना पाणी घातल्याशिवाय आणि दारात पाणी मारल्याशिवाय सकाळ झाल्यासारखी वाटत नाही। आणि हे सगळं दारात पाणी मारलं, झाडांना पाणी घातलं, झाडं एकदम हिरवीगार टवटवीत दिसली तरच आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही। कारण हे झाडं टवटवीत दिसले आणि दारात जर पाणी मारलं तरच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होत असतं। त्याच्यानंतर परत पुन्हा देवपूजा करत होते, तर देवपूजा करता दिंडी आली म्हणून बाहेर आले। कारण अनुष्काच्या शाळेमधलीच दिंडी होती ही मुलांची। कारण मुलांना विठ्ठल रुक्माई खूप छान असं केलं होतं आणि इथं गणपती मंदिरामध्ये त्यांनी छान असं नामस्मरण केलं, विठ्ठल विठ्ठल। ज्ञानोबा माऊली तुकाराम असे छान असं टाळ वाजवून नामस्मरण केलं आणि मग परत पुन्हा मी घरामध्ये आले आणि त्यानंतर मग जी होती माझी ती देवपूजा पूर्ण आटोपली आणि मग परत पुन्हा बाण पाजळला, देवीची आरती केली आणि परत दिवसभराचं मग मी काही व्हिडिओ केला नाही कसलाच। त्यानंतर परत पुन्हा ही जी पूजा आहे ती संध्याकाळची आहे। वैभवलक्ष्मी व्रताची पूजा केली, आरती केली वैभवलक्ष्मी मातेची, सगळी काही पूजा आवरली आणि त्याच्यानंतर परत पुन्हा मग मी स्वयंपाक केला। तर स्वयंपाक होता, कारण अर्धा होता अर्धा नव्हता, कारण चपात्या होत्या आणि भाजी कांद्याची चटणी होती, परंतु लसूण कांदा खात नाहीत म्हणून मी परत पुन्हा वरण लावलं, डाळ लावली आणि डाळ भात नैवेद्यासाठी करावं म्हणलं, डाळ भाताचा नैवेद्य दाखवावं म्हणून भात लावला आणि वरण केलं आणि त्याच कुकरमध्ये परत पुन्हा भात लावला आणि कुकर लावला। माझी आरती वगैरे झाली आणि मग परत पुन्हा होईपर्यंत मुलांना म्हणलं तोपर्यंत अभ्यास करा, कारण समजत नव्हतं काही वाटतं अनुष्काला, म्हणून आदित्य सांगत होता। संसार सारं दुर्वेंद्रभारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। माता पिता त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्या शरणं तदेव त्वमेव सर्वं मम देव। कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। अंगन चरण डोळ्यानं पाहेन रूप तुझे, प्रेमे आलिंगन अनंत पूजन, भावे वाळीन मने नम तुम्ही आरती झाली, आरती केली आणि त्यानंतर परत पुन्हा घरामध्ये आले, कारण गॅसवर वरण होतं, वरण उकळायला ठेवलं होतं, मी फोडणी दिली आणि वरण उकळायला ठेवलं होतं आणि कुकर पण लावला होता भाताचा। तर वरण छान असं उकळलं होतं आणि परत पुन्हा कुकरच्या शिट्ट्या झाल्या की मग माता लक्ष्मीला पण वरण भाताचा नैवेद्य दाखवला। आता जे आपण खातो तेच देवाला नैवेद्य दाखवायचं, जे असेल ते नैवेद्य दाखवायचा। आणि त्याच्यानंतर बघा आम्ही जेवण केलं
आणि हा जो दिवस आहे तो शनिवारचा आहे, म्हणजे आषाढी एकादशी दिवशीचा दिवस आहे. तर अनुष्कानं खूप छान अशी रांगोळी काढली होती. तिला सुट्टी होती शाळेला आणि आम्ही जाणार होतो गावाकडं. मग दारामध्ये पाणी मारलं, कारण मी बाकीचं घरातलं करेपर्यंत अनुष्कानं दारात पाणी मारलं आणि छान अशी रांगोळी काढली. आणि मी जी काही फुलं होती ती फुलं घेतले आणि देवपूजा करून घेतली. कारण कसं बघा, गावाकडं जायचं असलं की लवकर जावं लागतं. तरी पण जायचं नाही करून, कारण जाणार नव्हती, पण मुलं जास्तच हट्ट करायली म्हणून, यात्रा असते गावाकडं म्हणून परत पुन्हा जावं लागलं. मग देवपूजा करून घेतली. अनुष्काला रांगोळी वगैरे काढायला लावली आणि तिला आवडते रांगोळी काढायला, तर तिनं रांगोळी काढली. आणि मग मी परत पुन्हा देवपूजा करून घेतली, कारण वैभवलक्ष्मी मातेची पण मला पूजा काढायची होती आणि पूजा करायची होती. तर बघा, रात्रीच मी शाबू भिजू घातले होते, कारण मुलांना शाबू भगर असं खायचं नव्हतं, डोसे खायचे होते, म्हणून शाबू भिजू घातला आणि भगर पण भिजू घातली होती. त्या डोशासाठी चटणी करायची होती, म्हणून आदित्याला नारळ सोलायला लावला होता. कारण थोडंसं डोशासोबत चटणी असेल किंवा बटाट्याची भाजी असेल तर चांगली लागते. मग आता बटाटा नव्हता म्हणून म्हणलं चला खोबऱ्याची चटणीच करूया, आणि जे काय आहे साबुदाण्याची खिचडी वगैरे ती संध्याकाळी करता येईल. कारण गावाकडे जायचं नव्हतं, परंतु मुलं हट्ट करायला लागली म्हणून म्हणलं चला गावाकडे जाऊन यावं. तर नारळ सोडला, नारळातलं पाणी आदित्यानं पेलं आणि त्यानंतर डोसे केले. आणि पहिल्यांदा डोसा केलेला होता तो देवांसाठी नैवेद्य दाखवला. छान अशी देवांची पूजा करून घेतली आणि देवाला नैवेद्य दाखवला. चटणी खोबऱ्याची आणि डोसे दाखवले, शाबूचे आणि भगरीचे डोसे केले होते. तर देवाला नैवेद्य दाखवला, छान असा पूजा पण छान अशी केली. जी काही सेवा होती ती सेवा करून घेतली. आणि परत पुन्हा मग आम्ही सगळ्यांनीच तिघांनी मिळून भगरीचे डोसे आणि चटणी खाल्ली. तर बघा, छान अशी पूजा झाली होती. खूप छान असं वाटत होतं, प्रसन्न असं वाटत होतं. पूजा केल्यानंतर बघा कसं वाटतं, छानच वाटतं, एकदम वेगळाच उत्साह असतो पूजा केल्यानंतर घरामध्ये. मला तर पूजा करायचं म्हणलं की वेगळाच उत्साह असतो माझ्यामध्ये, कारण मला पूजा केलं कीच चांगलं वाटतं. तर अनुष्कानं बघा ड्रेस घालून डोसे केले, कारण ती डोसे करायचं म्हणलं की मला करू देत नाही, तीच स्वतः करते. मला डोसे कधीच करू देत नाही. ती इडलीसुद्धा जे काय असते तर आपले तांदळाचे आणि त्या डाळीचे ते सुद्धा तीच करते. तर ही ड्रेस आहे तो अनुष्काला मी स्वतः शिवलेला आहे, तिला माझ्या साडीचा. तर कसा शिवला आहे कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही सर्वांनी बघा डोसे आणि चटणी खाल्ली आणि त्यानंतर मग गावाला निघालो. गावाला जायला चांगलं 1-1.5 तास लागतं. तर बघा, मुलांच्या ही होती ती इरा हायस्कूल होती, इरा होतं त्या शाळेचं नाव, इरा हायस्कूल होती. त्या शाळेच्या इतक्या गाड्या होत्या की कमसे कम 20 गाड्या असतील. आणि छान असा रथ होता आणि या रथामध्ये बघा विठ्ठल रुक्माई असं केलं होतं मुलांना. आणि ती शाळा चालली होती बहुतेक कुठल्या तरी मंदिरात जात असतील ते, तिथं नामस्मरण करण्यासाठी किंवा तिथं पावलं खेळण्यासाठी जात असतील. तर आम्ही चाललो होतो गावाकडं आणि आम्हाला दोघीला घेऊन जात होता आदित्य. तर मी पोचले गावामध्ये, तर दिंडी निघाली होती. दिंडी निघाली म्हणून गेले गडबडीनं, कारण दिंडी निघाली होती आणि मला जायचं होतं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. आणि परत पुन्हा दिंडीसोबत पालखीसोबत पण जायचं होतं, म्हणून गेले. नारळ घेतले 5 नारळ तोरण बांधायचं होतं मला. मग नारळ घेतले आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये आले. हे आहे आमच्या गावचं पांडुरंगाचं मंदिर. तर इथं बारी लागली होती दर्शनासाठी केलं होतं ते. आणि मध्ये छान असं बघा मंदिर खूप छान असं सजवलं होतं आणि खूप जुनं मंदिर आहे हे इथलं आमच्या गावामधलं. तर मंदिरात दर्शन घेतलं, पांडुरंगाचं तोरण बांधलं, छान असं विठ्ठलाचं दर्शन घेतलं. कारण कुठून जरी घेतलं, कुठल्या जरी विठ्ठलाचं दर्शन घेतलं तरी ते पांडुरंगाच्याच चरणावर माथा ठेवला की पांडुरंगाचं दर्शन होतं. तर दर्शन घेतलं आणि मग आले बाहेर. आणि त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो बघा रविवारचा आहे, रविवारची देवपूजा आहे ही दुसऱ्या दिवशी, कारण त्याच्यानंतर परत पुन्हा मी काय व्हिडिओ केला नाही. तर रविवारची पूजा आणि रविवारी परत पुन्हा शनिवारी संध्याकाळी आल्यानंतर मी भिजू घातले होते उडदाची डाळ आणि तांदूळ, तर त्याचे केले अनुष्कानं डोसे.
तर असा होता माझा 3 दिवसाचा व्हिडिओ. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील बघायला तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा पण आवडला तर लाईक जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.